एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असतात आणि मी मस्त मजेत आहे. दिसतंय ना मागं हा ड्रेस दिला तर ड्रायक्लिनिंगला, पण काही उपयोग झाला नाही ड्रायक्लिनिंगला देऊन, कारण तो स्वच्छ झालाच नाही आहे. मी त्या दिवशी ड्रायक्लिनिंगला दिलं होतं, पण ना त्याची काही चमकी कमी होत नाही आहे. मला आता एक फंक्शन अटेंड करायचं आहे, त्यासाठी हा ड्रेस हवा आहे. त्याचबरोबर सोहमचेही कपडे ड्रायक्लिनिंगला दिले. अक्षरशः त्यांनी ना इस्त्रीसुद्धा देखील नीट केलेली नाही आहे. तर असं माझं म्हणणं आहे की ड्रायक्लिनिंग कसं करायचं घरच्या घरी, तो एक शिकूनच घ्यावा असं मला वाटतं बरं का, कारण लोकांना असे फसवतात. असो, आमच्या झाडाला ना सीताफळं आलेली आहेत, ते तुम्हाला मी दाखवते. हे बघा, दिसतंय काय बघा, इथं छोटूसं आलेलं आहे सीताफळ, आणि ना वरच्या बी फांद्यांना भरपूर आलेलं आहे, पण आता ना ते दिसायचे नाही, खूप वर आहे. तर इथे एक आलेलं आहे, दिसतं का बघा. आणि आता ना सीताफळाचं सीझन चालू होतं आहे ना, तर झाडाची छान वाढ पण झालेली आहे आणि भरपूर सारे आता सीताफळाला निघतात बरं का. तसं माझ्याकडे काय काय झाडं आहेत ते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेले. आंब्याचं आहे, परत हे आवळ्याचं आहे, आणि इकडे बदामाचं वगैरे आहे. बाकी सगळे कामं आवरलेली आहेत, आणि ही आमची मनी ॲज युज्युअल अशी झोपते. सगळं किचन वगैरे साफ झालेलं आहे. स्वयंपाक करायचा आहे, कारण आज भाकरी करायच्या. मग भाकरी म्हटल्यानं मला टेन्शन नाही वाटत आहे. घर आज मीठ टाकून पुसून घेतलेले, कारण आज शनिवार आहे. त्याचबरोबर इथं धूपबत्ती दारामध्ये केलेली आहे, बघू शकता तुम्ही. काही गोष्टी अशा असतात की आपण त्या केल्या तर आपल्या फॅमिलीसाठी किंवा आपल्यासाठी फायदाही होतो. बरं, काही गोष्टी शेअर करायच्या आहेत तुमच्याबरोबर, पण थोडंसं मी कपडे वगैरे धुते आणि मग तुम्हाला एक काय म्हणता येईल, आनंदी राहण्याचं, आयुष्यात आनंदी राहण्याचं एक रहस्य सांगणार आहे. जसं की मी हमेशा आनंदी राहते, तसं तुम्हीही राहा अशी माझी इच्छा आहे. तर पहिला कपडे धुते आणि मग तुमच्यावर शेअर करते ती गोष्ट. हे बघा, आमच्या घरातला सगळ्यात सुखी माणूस तर हे आहे, सगळ्यात सुखी. कशाचं टेन्शन नाही, काय नाही, कशी मस्त झोपली बघा. तर कामं सगळी आवरलेली आहेत, आणि मी तुम्हाला बोललेले की एक माझी जी सिक्रेट गोष्ट आहे तुमच्यावर शेअर करणार आहे की आनंदी आहे बघा. माणूस जन्म आहे, तो कधी आनंदी राहू शकणार नाही. सुख दुःख ह्या गोष्टी सारखं आयुष्यामध्ये चालतच राहणार, पण आपण शक्य करून ना आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा, ज्यामुळे जर घरातली गृहिणी आनंदी असेल, समाधानी आणि सुखी असेल, तर ती आपल्या कुटुंबाला सुद्धा आनंदी ठेवू शकते. मी तर बघा, माझे 2च रूल आहेत. मला निगेटिव्ह लोकांजवळ जायचं नाही, किंवा मी त्यांच्या संपर्कात येत नाही. मला वाटलं ना की बाबा हे अमुक तमुक मला ना निगेटिव्ह करतो आहे, किंवा त्याच्या मनामध्ये माझ्याविषयी चांगले विचार नाही आहेत, किंवा मला चांगली फिलिंग येत नाही आहे, किंवा कोणी मला इग्नोर करतं आहे, किंवा सगळ्या गोष्टी माहीत असूनसुद्धा मी तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणजे कशाला जायचं आहे ना उगाच. आपल्याला माहिती ना ते आपल्याविषयी चांगले विचारच करत नाही आहे, तर कशाला ते नजर वगैरे. तर ह्या गोष्टी मी 50% मानते आणि 50% मानत नाही. पण जेव्हापासून मी स्वतःच्या मनाशी ठरवलं आहे ना की नाही, मी म्हणजे मी असे निगेटिव्ह विचार करणार नाही. कोणताही विचार केला ना तर तो पॉझिटिव्ह करणार आहे. थोडक्यात जे मॅनिफेस्ट म्हणतात ना, मी ते करते बरं का. ही 100% गोष्ट खरी आहे. यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ आहेत. तुम्ही जर मॅनिफेस्ट करायला चालू कराल ना, तर ना 100% नाही, पण 70% तर तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव होईल बरं का. तर समजा तुम्हाला एखादी गोष्ट घ्यायची आहे, तुम्हाला आयफोन घ्यायचा. आता आयफोनवरचं तर बोलणार नाही, कारण किती डेंजर व्हिडिओ आला यूट्यूबला, तुम्ही बघितलाच असेल. त्या मुलाने आयफोनची जिद्द घेऊन खाली उडी मारली. हे अतिशय चुकीचं आहे. त्याच्याबरोबर त्याचे आईवडीलही गेले, तर तो वेगळा विषय. जर तुम्हाला समजा एखादी सुंदर साडी घ्यायची आहे, किंवा एखादा ड्रेस घ्यायचा आहे, तुम्ही आवडला तो ड्रेस, तुम्ही लांबूनच. आता ही गोष्ट ना ज्या सगळ्यात मोठ्या म्हणजे मी ज्यांचं बघून चॅनल चालू केले ना, त्या हाऊस स्किनवाल्या ताई आहेत, त्यांनी पण सांगितलेली आहे. एखादी जर गोष्ट तुम्हाला घ्यायची आहे ना, तिची किंमत बघून तिथंच तुम्ही फेल होतात की बापरे केवढी किंमत आहे, आपण घेऊ शकणार की नाही. किंमत आहे, आपण ते अचीव करणार. आणि पैसे काय हो, काय म्हणतात, हात का मेला आहे असं म्हणतात बरं का. तर तुम्ही तशी थिंकिंग करा. नाही, आज नाही तर उद्या होणारच.
उद्या नाही तर परवा होणार, पण हो आजचं उद्या परवा करून विसरून नाही जायचं, ते आपल्याला घ्यायचं आहे हे मनाशी ठाम करा. आता माझ्या यूट्यूबच्या चॅनलचंच घ्या, मी अगदी शून्यातून सुरुवात केली ती. आता म्हणावं तशी ग्रोथ अजूनही माझ्या चॅनलची नाही, पण मी ना पूर्ण पॉझिटिव्ह आहे. आज जर माझे 14,000 सबस्क्रायबर आहेत ना, उद्या 14 लाख होतील, त्याच्यानंतर ना मिलियनमध्ये जातील. ह्या थिंकिंगनं मी यूट्यूब चॅनल अजूनसुद्धा स्ट्रगल करते आणि अजूनसुद्धा चालू ठेवलेलं आहे. म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा, म्हणजे त्या गोष्टीनं आपल्या पुन्हा आत्मसात व्हायला मदत होते. कारण आपलं घर एक अशी वस्तू आहे, प्रत्येक घराचा कोपरा तथास्तू तथास्तू म्हणत असतो. त्यासाठी तुम्ही तुमच्या माइंडमध्ये ना पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा, म्हणजे तुम्ही फ्रेश राहा, पॉझिटिव्ह राहा, चांगल्या लोकांची संगत ठेवा, म्हणजे जेणेकरून तुमच्यावरसुद्धा त्यांचा चांगलाच परिणाम होईल आणि तुम्ही त्यांच्याकडनं चांगल्याच गोष्टी घ्यायचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही पण त्यांच्या, म्हणजे जे असतात ना निगेटिव्ह लोक, त्यांच्या आपल्याला आता सहसा ओळखू येत नाही, पण हो ते 6 सेन्स म्हणतात ना, ते असतात आपल्याला समोरचा माणूस लगेच कळतो की कोणत्या लेवलचा आहे किंवा कोणत्या थराचा आहे. तुम्ही त्यांच्यापासून लांबच राहा. आणि हां, सगळ्यात मेन, इग्नोर करायला शिका. तिने मला अशीच म्हणली, तिने मला असंच केलं, ह्या गोष्टीनं तर ना चांगले चांगले घर उद्ध्वस्त होतात. उदाहरणं द्यायची गरज नाही आहे. जावा असू, कोणत्या कोणत्या घरामध्ये खूप छान उदाहरण आहे, खूप छान राहतात सगळेजण, पण कोणत्या कोणत्या घरामध्ये खूप विचित्रपणा असतो. त्यासाठी मग घरातले असू किंवा आपले फॅमिली मेंबर असो, कोणीही असो, तुम्ही इग्नोर करायला शिका. तुम्ही ज्यावेळेस इग्नोर करायला शिकाल ना, त्यावेळेस तुमच्या एवढं सुखी कोणीच नसणार आणि तुमच्या एवढं हॅपी तर कोणी नसणार. मी तर ह्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत म्हणून मी तुमच्यावर शेअर केल्या. तुम्हाला कशा वाटतात ह्या गोष्टी नक्कीच सांगा आणि कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशा छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.